आपण हा मसाले भात कढईमध्ये बनवणार आहे, कुकरमध्ये नाही, तरी पण मस्त पटकन आणि मोकळा बनवून तयार होतो। आता इथं मी कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये तेल टाकले 2 ते 3 चमचे। नंतर आपल्याला तडक्यासाठी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई टाकून घ्यायची। याला मस्त असं तडकू द्यायचंय। त्यानंतर मी इथं घेतलेत लसणच्या 7 ते 8 पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा तुम्ही वापरू शकतात। ते मी टाकून घेतलंय। लसूण मस्त हा तडकलाय। त्यानंतर मी इथं 2 असे लवंग मिरे टाकून घ्यायचे। 2-2 करतच टाका, जास्त नका टाकू, नाहीतर स्पायसी होईल मग हा राईस। आता यामध्ये 1 स्टार फूल, मोठी विलायची, दालचिनीचा तुकडा असं मी टाकून घेतलंय। मसाले थोडे थोडेच आपल्याला वापरायचे, पण अख्खे मी वापरलेले। त्यानंतर मी कढीपत्ता टाकून घेतलाय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेजपत्ता सुद्धा टाकू शकतात। नंतर मी इथं असा स्लाइस मधला कट केलेला मीडियम साईजचा कांदा घेतलाय, तो इथं टाकून घेतलाय। पुलाव मध्ये असा मस्त स्लाइस मधला कांदा टाकला तर चव छान येते आणि भात पण हा मोकळा होतो। मग आता याला मस्त परतून घेतलंय आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या पण अशा मी कट करून घेतल्या, त्या पण इथं टाकून घेतलेत। नंतर आता आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे। हळद टाकली आणि इथं मी घेतलाय बिर्याणी मसाला 2 चमचे। बिर्याणी मसाला हा थोडा जास्त वापरा, कारण आपण लाल तिखट वगैरे काहीच वापरणार नाही, म्हणून मी मोठे 2 चमचे यामध्ये बिर्याणी मसाला टाकून घेतलाय। नंतर मी इथं 2 कप एवढी निसलेली ही मेथी घेतली होती, हिला धुवून घेतली। मेथी तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात, नाहीतर स्किप पण करू शकतात। पण मटार मेथीचा हा पुलाव खूप जबरदस्त बनून तयार होतो। चवीला तो खूप छान लागतो, कारण मुलं अशी मेथी खायला नको म्हणतात, पण अशा पुलावमध्ये वगैरे जर दिला तर आरामात खातात। आता ही मेथी पण मस्त अशी परतून घेतली। त्यानंतर मी इथं 1.5 कप एवढा तांदूळ घेतलाय। आपल्या घरातला रेग्युलर तांदूळ सुद्धा तुम्ही वापरू शकतात। 1.5 कप तांदूळ घेतला, याला मस्त धुवून घेतला होता मी आणि इथं टाकून घेतलाय। आता यामध्ये मीठ टाकायचंय आपल्या चवीनुसार आणि अर्धा कप मी इथं ताजे मटार घेतलेत। अर्धा ते 1 कप तुम्ही वापरू शकतात। मटार म्हणजे वटाणे, ताजे वटाणे असतात ते मी इथं टाकून घेतले। आता हे सगळे आपल्याला मिक्स करायचे। यांना मी मस्त असे मिक्स करून घेते। याला सगळे मसाले लागले तोवर मी याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला मस्त मिक्स केलंय। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली, म्हणजे तांदूळ हा सगळा मोकळा झालेला आहे। मग आता यामध्ये 1.5 कप तांदूळाला मी 3 ते 3.5 वाटी इथं कप गरम पाणी केलेलं टाकून घेतलंय। कप किंवा वाटीचं माप तुम्ही घेऊ शकतात। मी जेवढं पाणी तांदूळ घेतला होता त्याच्या निम्मे मी पाणी टाकून घेतलं। हे मस्त असं मिक्स करून घेतलंय। तुमच्या तांदळाला जसं पाणी लागतं तसं तुम्ही वापरू शकतात, पण 1.5 कपला मी 3.5 कप एवढं पाणी टाकून घेतलं। आता याला मस्त उकळी आपल्याला येऊ द्यायची। थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम आता लो करून आपल्याला 20 ते 25 मिनिटं याला मस्त असा दम द्यायचा आहे। बिर्याणी सारखा दम देऊन आपण याला शिजवून घेऊया। 20 मिनिटांनंतर उघडून बघूया। 20 मिनिटं झालेले, 20 ते 25 मिनिटं मला लागलेले, पण गॅसची फ्लेम मी लो ठेवली होती। मस्त असा वास येतो या भाताचा। किती छान मोकळा, लुसलुशीत, मऊ लुसलुशीत, परफेक्ट शिजून तयार झालाय। हे बघा, पाणी कमी नाही जास्त नाही, परफेक्ट हा झालेला आहे आणि किती मस्त दिसायला पण सुंदर दिसतोय। एकदम मस्त मसाले भात आपला बनून तयार झालेला आहे ना युनिक अशी व्हिडिओ। माझ्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, बऱ्याच नवीन नवीन रेसिपीज मी अपलोड करत राहते। रोज तुमच्यासाठी नवीन अशी व्हिडिओ घेऊन येत राहते, म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जवळची बेल आयकन घंटी पण नक्की दाबा, कारण मी पुढच्या वेळेस काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन पटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल। हे बघा, टेस्टी मस्त फक्त बिर्याणी मसाला टाकून मटार पुलाव आपला बनून तयार आहे। वरून मस्त तळलेले इथं काजू टाकून घेतलेत। मुलांना अप्रतिम आवडतात अशी काही नवीन रेसिपी आहे ना, छान अशी दिसायला पण सुंदर आणि छान अशी सिंपल असा आपला हा मसाला पुलाव तयार आहे। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।